सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या 3 हातनाका चौकात सिग्नल यंत्रणेच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस झाली. दरम्यान या घटनेनंतर केलेल्या तपासणीत सिग्नलच्या खांबामधून वीज प्रवाह होत नसल्याचं समोर आलं असून त्यामुळे सिग्नल खांबामुळे विजेचा धक्का लागला नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं. ठाण्यातील 3 हातनाका चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. या चौकातील वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. यातील एका सिग्नल यंत्रणेच्या खांबा लागूनच एक शिडी ठेवण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी एक मुलगा खेळत असताना सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढला. त्यावेळेला विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला. मुलाच्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याचं सांगण्यात आलं. नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक S.S. कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल खांबा लागून असलेल्या शिडीवर चढलेल्या एका 10 वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याला विजेचा धक्का नेमका कसा लागला याचा तपास सुरू आहे. या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभंग केसवानी यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेच्या माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी गेले आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाची तपासणी केली. त्यावेळी खांबातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नसल्याचं आढळून आलं. तसंच खांबामुळे विजेचा धक्का लागला असता तर सिग्नल यंत्रणेची कळ बंद होऊन सिग्नल यंत्रणाच बंद पडली असती. मात्र तसं काही झालं नसून सिग्नल यंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे. या खांबाच्या वरून इतर संस्थांच्या विद्युत तारा गेल्या असून त्यामुळे ही घटना घडली का हे सांगता येत नाही असंही त्यांनी सांगितलं.